आहेत का काय द्या. ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचा हम सब आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे आमच्या मागण्या ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचा हम सब कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही काम होत नसेल तर खुर्ची खाली करा नमस्कार. आम्ही आज या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्यामुळे आम्ही आज धरणे आंदोलन केलेलं आहे. आमचे सहकारी रिटायर होऊन सुद्धा 4-4 वर्ष झाले तरी त्यांना जिल्हा परिषदला दर आठवड्याला चक्कर मारावी लागते. त्यांची हेळसांड होती आणि त्यांना वयोमानानुसार येणं शक्य नसतानाही इथले अधिकारी त्यांचे पेन्शनच्या त्रुटी पूर्ण न केल्यामुळे त्यांना वारंवार इथं येऊन त्रास होत आहे. तरी सगळ्या सेवानिवृत्त कर्मचारी तसेच आमचे सेवानिवृत्त होणारे योग घातलेले ग्रामपंचायत अधिकारी यांच्या सुरुवातीलाच त्यांच्या मागण्या त्रुटी पूर्ण करून त्यांना वेळेत पेन्शन देण्यात यावी, अन्यथा आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहोत. आतापर्यंत कित्येक ग्रामसेवकांचे वेतन त्रुटी तसेच 10-20 वर्षाचे प्रलंबित मागण्या आहेत. तसेच मेडिकल बिल काही लोकांचे दाखल करून सुद्धा ते वेळेत न मिळाल्यामुळे त्यांना पुढील त्यांचा औषध उपचार करणे कठीण जात आहेत आणि पेन्शन मंजूर होत नसल्यामुळे त्यांचा कुटुंबाचा सर्व आर्थिक भार हा प्रशासनावरती आहे आणि तो वेळेत न पूर्ण झाल्यामुळे त्यांना आर्थिक टंचाई भासत आहे. आणि अधिकाऱ्यांनी जाणून बुजून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना हे असे अडचणीत आणण्याचे काम केलेले आहे. त्या विरोधात आम्ही निषेध व्यक्त करतो आणि आमचे आंदोलन ह्यापेक्षाही तीव्र करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मागण्या मान्य नाही झाल्या तर प्रशासनाला आमच्या इथून पुढे प्रत्येक वेळेला आम्हाला धरणे आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये असे आम्हाला प्रशासनाला मागणी करत आहोत. तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे माधवी मारुती लोखंडे. मी ग्रामपंचायत अधिकारी पंचायत समिती धाराशिव. अनंत सोनटके, ग्रामपंचायत अधिकारी. मी जिल्हा संघटनेचा कोषाध्यक्ष आहे. मागील 2 महिन्यापासून आमचं हे मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार जिल्हा परिषदला केला. सन्माननीय कुमार साहेब डेप्युटी सीओ यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यांनी माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्याकडे बैठक लावून मागण्या मान्य करण्याचं मान्य केलं होतं, परंतु आजपर्यंत एकही कुठल्याही प्रकारची मागणी मंजूर झाली नाही. त्यामध्ये आता आम्ही आंदोलन हे फार तीव्र पद्धतीने घेतलं आहे. ज्या लोकांनी आमचे हे विषय पेंडिंग ठेवले आहेत त्यांच्यावर दप्तर दिरंगाईसारख्या कायद्याखाली गुन्हे दाखल करावेत व त्यांच्यावर जाणून बुजून आमच्या ग्रामपंचायत अधिकारी संघटनेवर जो अन्याय झाला, ग्रामपंचायत बांधवावर जो अन्याय झाला तो दूर करण्यासाठी जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत ज्यांनी कुणी याच्यामध्ये दिरंगाई केली त्याच्यावर दप्तर दिरंगाई या अधिनियमाखाली, मग ते डेप्युटी सीओ कुमार साहेब असतील किंवा त्यांच्या अधिपत्याखाली काम करणारा जो कुणी कारकुनी लोक असतील त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही आणि आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन वापस घेणार नाहोत. त्यामध्ये हिंदी मराठी भाषेत सूट असो किंवा स्थायी आदेश असो, मेडिकल बिल असो, 10-20-30चे प्रस्ताव असो, अशा एक नाही तर आमच्या 1 ते 17 मागण्या आहेत ज्या की जाणून बुजून या डेप्युटी सीओ पंचायत यांनी 2 वर्षापासून या पेंडिंग ठेवलेल्या आहेत. आणि मागच्या 2 महिन्यापासून आम्हाला विनाकारण विटीस धरून मागण्या मंजूर करतो म्हणून सन्माननीय अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या समोर मान्य केलेलं असताना सुद्धा आहे अद्याप ही एकही मागणी त्यांनी मान्य केलेली नाही. याचा अर्थ एकच होतो की सदरचे जे डेप्युटी सीओ आहेत हे अध्यक्ष यांनाही मानत नाहीत आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना तर अजिबातच मानत नाहीत असा आमचा सगळ्यांचा समज झालेला असून आता सध्या आम्ही पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्याकडे असहकार आंदोलन साठी पवित्रा उतरले आहे. यानंतर जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही ज्या गावावर काम करतोय त्याही गावचं आम्ही कामकाज पूर्णपणे बंद करण्याच्या भूमिका व त्या पवित्रामध्ये आम्ही आहोत. धन्यवाद. कुमार सरांची तक्रार शिव मॅडम करणार का तुम्ही? आम्ही कुमार सरांची तक्रार सीओ मॅडमकडे यापूर्वीच केलेली आहे. सीओ मॅडमनेही त्यामध्ये तोडगा काढण्याचं आम्हाला मान्य केलं होतं, परंतु कुठल्याही प्रकारची आमची मागणी मान्य होताना दिसत नाही. आता यानंतर आम्ही सन्माननीय राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांच्याकडे सदरचे जे डेप्युटी सीओ आहेत यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या संदर्भात सीओ मॅडमच्या माध्यमातून आम्ही विनंती करणार आहोत. धन्यवाद. आज आपण पंचायत समिती समोर उपोषण करत आहात. काय मागणी आहेत, काय प्रकरण आहे? आज पंचायत समितीसमोर आम्ही आज 1 दिवसाचं धरणे आंदोलन केलेलं आहे. माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुमार साहेब यांच्या विरोधात आम्ही हे असहकार आंदोलन करत आहेत. आमच्या वारंवार मागण्या जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून पेंडिंग ठेवलेल्या आहेत. त्या 1 ते 17 स्वरूपाच्या मागण्या आहेत. त्या मागण्याविषयी आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला, परंतु तो पत्रव्यवहाराला कोणताही प्रतिसाद न देता केवळ वेळ काढूपणा करत आहेत. त्या
त्यानुसार आम्ही पहिला टप्पा म्हणून आज असहकार आंदोलन करत आहेत. यानंतर पुढचा टप्पा हा जिल्हा परिषद स्तरावर धरणे आंदोलन राहणार आहे. त्यानंतर 1 तारखेपासून आम्ही काम बंद आंदोलन करणार आहेत. या सर्वस्वी पंचायत समितीच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत यासाठी सर्वश्री कुंभार साहेब हे दोषी असून आम्ही त्यांच्या विरोधात प्रलंबित कारणे का राहिले आहेत त्याविषयी ॲडिशनल सीओ साहेब मार्फत एक चौकशी समिती नेमून त्याच्याविषयी प्रलंबित फायली आणि ऑनलाईन ऑफलाईन फायलीमध्ये का वेळ लागत आहे याविषयी आम्ही त्यांची चौकशी करण्याबाबत आम्ही माननीय सीओ साहेबांना निवेदन दिलं आहे. आमच्या 1 ते 17 स्वरूपाच्या मागण्या वारंवार काही ना काही कारणे दाखवून प्रलंबित ठेवल्या आहेत. त्यामध्ये वेतन तुटीची मागणी आहे, 10-20-30च्या फायलीच्या मागण्या आहेत, पेन्शन मेडिकल बिल आहेत, दिव्यांग भत्ता आहे, रजा देयक आहे. परत जे ग्रामपंचायत अधिकारी रिटायर झालेले आहेत त्यांचे GPF आणि ग्रॅच्युटी रक्कम आणि त्यांचं मेहनताना ग्रामपंचायत मेहनताना इत्यादी विषयाविषयी आम्ही आंदोलन छेडले आहे. हे आंदोलन आम्ही पूर्ण मागणी झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही.